नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 86 आणि 86चे पुढील काही सेक्शन्सचा आज आपण अभ्यास करूया. आजचा व्हिडिओ नंबर आहे 27. या व्हिडिओ पूर्वी आपण एकूण 26 व्हिडिओ पूर्ण केलेले आहेत आणि त्यामध्ये सेक्शन 85 पर्यंत सर्व सेक्शन्स आपण पूर्ण केलेले आहेत. मित्रांनो, सेक्शन 86 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? तो फक्त फॉरेन कोर्ट्सच्या जजमेंटच्या संदर्भात आहे. अर्थात फॉरेन कोर्टातले जे जजमेंट आहेत ते जर भारतामध्ये सादर केले गेले, सर्टिफाईड कॉपीज जर भारतामध्ये सादर केले गेले, तर कोर्ट म्हणजे भारतामधले कोर्ट जे आहेत ॲज पर सेक्शन 86 मे प्रिझ्यूम दॅट दीज डॉक्युमेंट्स आर ट्रू अँड ॲक्युरेट अँड करेक्ट. म्हणजे मे प्रिझ्यूम असा शब्द वापरलेला आहे. आता आपण प्रथम बेरेट लँग्वेज वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचं थोडासा विश्लेषण करूया. सेक्शन 86 ची बेरेटची भाषा काय म्हणते ते आपण पाहूया. प्रिझम्पशन ॲज टू सर्टिफाईड कॉपीज ऑफ फॉरेन ज्युडिशियल रेकॉर्ड. फॉरेन ज्युडिशियल रेकॉर्ड असा शब्द वापरलेला आहे. द कोर्ट मे प्रिझ्यूम, काय म्हटलंय? कोर्ट मे प्रिझ्यूम दॅट एनी डॉक्युमेंट, कोणताही असा डॉक्युमेंट purporting to be certified copy of any judicial record of any country not forming part of India or of Her Majesty's Dominion is genuine and accurate. अर्थात असा डॉक्युमेंट जो सर्टिफाईड कॉपी आहे कशाचा? ज्युडिशियल रेकॉर्डचा. आणि कुठला आहे? नॉट फॉर्मिंग पार्ट ऑफ इंडिया, जो भारताचा भाग नाही. किंवा पुढे काय म्हटलंय? ऑफ हर मॅजेस्टीज डोमिनियन, किंवा जे मॅजेस्टी कोर्ट पूर्वी आपल्याकडे होते त्यांच्या अखत्यारीत जो प्रदेश होता त्याला डोमिनियन असं म्हणतोय. तर अशा वेळेला असा जो डॉक्युमेंट जो सर्टिफाईड कॉपी आहे फॉरेनच्या कोर्टाचा, तो जर आपल्या भारतामध्ये दाखल केला कोर्टामध्ये, तर ते जेन्युन आहे, ॲक्युरेट आहे असं ह्यामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे, इफ द डॉक्युमेंट पर्पट्स टू बी सर्टिफाईड, आणि असा जो डॉक्युमेंट आहे पर्पट्स टू बी सर्टिफाईड, जर तो सर्टिफाईड केला, कोणी केला आहे? in any manner which is certified by any representative of the central government. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याने, कोणता सेंट्रल गव्हर्नमेंट? इन ऑर फॉर दॅट कंट्री, म्हणजे त्या गव्हर्नमेंटचा त्या कंट्रीच्या रिप्रेझेंटेटिव्हने त्या डॉक्युमेंटला कोणत्याही पद्धतीने का होईना सर्टिफाईड केलेला आहे. पुढे, टू बी द मॅनर कॉमनली इन यूज इन दॅट कंट्री, आणि त्या देशामध्ये ज्या पद्धतीने तो डॉक्युमेंट सर्टिफाईड केला जात आहे अशा पद्धतीने तो डॉक्युमेंट सर्टिफाईड केलेला आहे. फॉर द सर्टिफिकेशन कॉपीज ऑफ ज्युडिशियल रेकॉर्ड्स. सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्युडिशियल रेकॉर्ड्स ऑफ फॉरेन कंट्रीज जर आपल्या भारतातल्या कोर्टामध्ये दाखल केलं, आणि असा जर डॉक्युमेंट जो तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हने, म्हणजे त्या देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिप्रेझेंटेटिव्हने त्यांच्या देशामध्ये प्रचलित असलेल्या पद्धतीप्रमाणे जर सर्टिफाईड करून आपल्याकडे दिला, आणि तो डॉक्युमेंट आपण जर आपल्या भारतातल्या कोर्टामध्ये दाखल केला, तर आपलं कोर्ट काय म्हटलं याच्यामध्ये? मे प्रिझ्यूम म्हटलेलं आहे. मे प्रिझ्यूम दॅट सच डॉक्युमेंट इज जेन्युन अँड ॲक्युरेट, एवढं सांगितलेलं आहे. आता हा रिप्रेझेंटेटिव्ह जो शब्द वापरलेला आहे, त्या देशाच्या रिप्रेझेंटेटिव्हने तो डॉक्युमेंट सर्टिफाईड केलेला आहे त्या देशाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे, तर तो कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं आपण इथे त्याचा अर्थ समजून घेऊया. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कोण? यामध्ये पुढे दिलेलं आहे, an officer who with respect to any territory or place not forming part of India or Her Majesty's Dominion is political agent. आणि असा जो ऑफिसर आहे तो कोण आहे? तो पॉलिटिकल एजंट आहे. ॲज डिफाइंड इन सेक्शन 3 सबसेक्शन 43 ऑफ द जनरल क्लॉजेस ॲक्ट 1897. आणि असा जो ऑफिसर आहे त्याला आपण पॉलिटिकल एजंट म्हणूया, आणि तो पॉलिटिकल एजंट ॲज पर सेक्शन 3 सबसेक्शन 43 ऑफ जनरल क्लॉजेस ॲक्ट प्रमाणे आहे. आणि असा जो ऑफिसर आहे ज्याला आपण पॉलिटिकल एजंट म्हणतो, त्याला तोच डीम्ड रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणजे त्याच व्यक्तीला रिप्रेझेंटेटिव्ह असं आपण उल्लेख केलेला आहे या सेक्शनमध्ये. आणि पुढे म्हटलेलं, शाल फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन बी डीम्ड टू बी रिप्रेझेंटेटिव्ह
of the central government in and for the country comprising that territory or place. त्या देशाच्या टेरिटरी किंवा त्या देशाच्या प्लेसमध्ये तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्र, आता आपण ह्या सेक्शनला टॅब्युलर फॉर्ममध्ये समजून घेऊया, अर्थात त्याचं एक छोटंसं विश्लेषण करूया. ते कसं आहे बघा. सगळ्यात अगोदर सर्टिफाईड कॉपी ऑफ ज्युडिशियल रेकॉर्ड्स. सर्टिफाईड कॉपी ऑफ ज्युडिशियल रेकॉर्ड्स. ज्युडिशियल रेकॉर्ड म्हणजे काय? आपण ज्या वेळेला कोर्टामध्ये सांगतो की निशाणी 1 पासून जजमेंटपर्यंत जे निशाणी पडलेले असतात त्याला आपण ज्युडिशियल रेकॉर्ड म्हणूया. फक्त जजमेंट नाही, ज्युडिशियल रेकॉर्ड. सर्टिफाईड कॉपी ऑफ ज्युडिशियल रेकॉर्ड ऑफ फॉरेन कंट्री, अर्थात बाहेरच्या देशाचे कोर्टाचे ज्युडिशियल रेकॉर्ड. सर्टिफाईड कॉपी ऑफ सर्टिफाईड कॉपी ऑफ ज्युडिशियल रेकॉर्ड ऑफ फॉरेन कंट्री असं जर असेल तर काय म्हटलेलं आहे? कोर्ट मे प्रिझ्यूम दॅट सच डॉक्युमेंट्स आर जेन्युन अँड करेक्ट. ही ह्या संपूर्ण सेक्शनची भाषा आहे. आता जी बेरटची भाषा ती अशी दिलेली आहे, सर्टिफाईड कॉपी ऑफ ज्युडिशियल रेकॉर्ड्स नॉट फॉर्मिंग पार्ट ऑफ इंडिया, अर्थात जो भारताचा भाग नाही, किंवा पुढे काय दिलं, ऑर हर मॅजेस्टीज डोमिनियन. जे आता पूर्वी हर मॅजेस्टी म्हणायचे कोर्टाला, आता नाहीये, त्यामुळे आता आपण नाही वाचलं तरी चालेल, पण समजून घेण्यासाठी आहे हर मॅजेस्टीज डोमिनियन. म्हणजे ते कोर्टाचा जो प्रदेश आहे तो ज्यांच्या ताब्यात नाही, त्या कोर्टाच्या ताब्यात नाही, इंग्रजांच्या ताब्यात नाही, अशा कोर्टाचा ज्युडिशियल रेकॉर्ड. कोर्ट मे प्रिझ्यूम सच डॉक्युमेंट्स आर जेन्युन अँड करेक्ट असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे की सर्टिफाईड कॉपीज बाय द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री. आणि असा जो सर्टिफाईड कॉपी, अशी जी सर्टिफाईड कॉपी आहे ती कोणी सर्टिफाईड केलेली आहे? रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट कंट्री. दॅट कंट्री म्हणजे ती कंट्री जी देशाच्या बाहेरची कंट्री आहे, त्यांच्या कंट्रीचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांनी असा डॉक्युमेंट सर्टिफाईड केलेला असेल. आणि कसा केलेला आहे? त्यांच्या देशामध्ये जी प्रथा प्रचलित असेल त्या पद्धतीने तो डॉक्युमेंट सर्टिफाईड केलेला आहे. मग असा डॉक्युमेंट आपल्या कोर्टामध्ये, आपला कोर्ट त्याला जेन्युइन आहे आणि ॲक्युरेट आहे असा त्याचा विचार करेल. आता पुढे काय म्हटलेलं, हा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो कोण आहे? तो एक प्रकारचा ऑफिसर आहे. अँड ऑफिसर इज अ पॉलिटिकल एजंट. तो ऑफिसर कोण आहे? तो पॉलिटिकल एजंट आहे. आणि तो सेक्शन 3 सबसेक्शन 43 ऑफ जनरल क्लॉजेस ऍक्ट 1897 ह्याच्यामध्ये त्याला रिप्रेझेंटेटिव्ह असा शब्द वापरलेला आहे. आणि तो जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो सेक्शन 3 सबसेक्शन 43 ऑफ जनरल क्लॉजेस ऍक्ट प्रमाणे डीम्ड रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 87 पाहूया. सेक्शन 87 ची अगोदर आपण बेरेट लँग्वेज वाचूया आणि त्यानंतर मग त्याचं काय विश्लेषण असेल ते आपण पाहूया. सेक्शन 87 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. प्रिझम्पशन ॲज टू बुक्स, मॅप्स अँड चार्ट्स. यावरूनच आपल्याला असं कळतं की हे जे गृहीतक आहे ते कशाच्या संदर्भात आहे? पुस्तकाच्या संदर्भात आहे, मॅप्सच्या संदर्भात आहे आणि चार्टच्या संदर्भात आहे. काय दिलं पाहूया. द कोर्ट मे प्रिझ्यूम दॅट एनी बुक to which it may refer for information or matters of public or general interest. एखादं पुस्तक जर समजा कोर्टाने रेफर केलं आणि ते पुस्तक कशाच्या संदर्भात आहे? पब्लिक इंटरेस्टच्या संदर्भात आहे, अशा वेळेला जे पुस्तक कोर्ट फॉलो करणार आहे असं दिलेलं आहे. अँड दॅट एनी पब्लिश्ड मॅप ऑर चार्ट. एक झालं पुस्तकाबाबतीत आणि दुसरं झालं मॅप आणि चार्टच्या बाबतीत. द स्टेटमेंट्स ऑफ विच आर रिलेव्हंट. आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, ते स्टेटमेंट काय झाले? रिलेव्हंट आहेत. आर रिलेव्हंट फॅक्ट्स अँड विच इज प्रोड्यूस फॉर इट्स इन्स्पेक्शन. आणि असे डॉक्युमेंट्स अर्थात हे पुस्तक किंवा मॅप किंवा चार्ट ज्याच्यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहे आणि जे रिलेव्हंट आहे आणि ते कोर्टामध्ये इन्स्पेक्शनसाठी प्रोड्यूस केलेलं आहे. वॉज रिटन अँड पब्लिश्ड
by the person and at the time and place by whom or at which it purports to have been written or published. अर्थात त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, कोर्ट कसं विचार करणार आहे की ज्या व्यक्तीने ते पुस्तक लिहिलेलं आहे त्या व्यक्तीने ते पुस्तक लिहिलेलं आहे, ज्या व्यक्तीने ते पुस्तक ज्यावेळी लिहिलेलं आहे, ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कोर्ट त्याबाबत प्रिझम्पशन करणार की हे त्याच वेळेला लिहिलेलं आहे आणि तिथेच लिहिलेलं आहे असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 88 पाहूया. सेक्शन 88 मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रिझम्पशन ॲज टू टेलिग्राफिक मेसेज. आता टेलिग्राफिक मेसेज आता फार जुनी गोष्ट झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये सेक्शन आहे तो आपण वाचून घेऊया. द कोर्ट मे प्रिझ्यूम दॅट अ मेसेज फॉरवर्डेड फ्रॉम अ टेलिग्राफ ऑफिस, जे टेलिग्राफ ऑफिस आहे त्याच्यातनं जे मेसेज फॉरवर्ड केलेलं आहे टू द पर्सन टू होम, ज्याला पाठवलेलं आहे, सच मेसेज पर्पट्स टू बी ॲड्रेस्ड, ज्याला हे पाठवलेलं आहे त्याला हे ॲड्रेस करून पाठवलेलं आहे असं कोर्ट विचार करणार आहे. पुढे काय, corresponds with a message delivered for transmission at the office from which the message purports to be sent. ज्या टेलिग्राफ ऑफिसमधनं हा मेसेज पाठवला गेलेला आहे त्या ऑफिसने हे मेसेज पाठविलं होतं हे कोर्ट गृहीत धरणार आहे. पुढे अजून एक दिलेलं आहे काय, बट द कोर्ट शॅल नॉट मेक एनी प्रिझम्पशन, परंतु कोर्ट असं प्रिझम्पशन करणार नाही. आता ते काय प्रिझम्पशन करणार नाही, as to the person by whom such message was delivered for transmission, आणि कोणत्या व्यक्तीने तो मेसेज ट्रान्सफर केला होता, कोणत्या व्यक्तीने तो मेसेज डिलिव्हर केला होता हे कोर्ट गृहीत धरणार नाही. फक्त एकच गृहीत धरणार आहे की कोणत्या ऑफिसमधनं पाठवलेलं आहे आणि कोणत्या ऑफिसला ते पोहोचलेलं आहे, ज्याला पाठवलेलं आहे ज्या व्यक्तीला त्याला ते मिळालेलं आहे, एवढंच फक्त गृहीत धरणार आहे. परंतु कोणी पाठवलं याबाबत नाही, हे मात्र सिद्ध करावं लागेल. हे सेक्शन 88 ची भाषा आहे. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 89. सेक्शन 89 काय म्हणतोय, प्रिझम्पशन ॲज टू ड्यू एक्झिक्युशन एटसेट्रा ऑफ द डॉक्युमेंट्स नॉट प्रोड्युस्ड. अर्थात जे डॉक्युमेंट्स दाखल करण्यासाठी सांगितलं होतं ते डॉक्युमेंट्स जर दाखल केलं नाही तर कोर्ट काय प्रिझम्पशन करणार आहे त्याबाबत ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. द कोर्ट शॅल प्रिझ्यूम दॅट एव्हरी डॉक्युमेंट कॉल्ड फॉर अँड नॉट प्रोड्युस्ड after notice to produce was attested, stamped and executed in the manner required by law. मित्रांनो आपल्याला माहित असेल आणि आपण अगोदर चर्चा केलेली आहे सेक्शन 65 बाबत. सेक्शन 65 मध्ये असं सांगितलं आहे की ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये डॉक्युमेंट आहे ओरिजिनल, त्या व्यक्तीला जर समजा आपण नोटीस पाठवलं की तुम्ही हा डॉक्युमेंट कोर्टामध्ये प्रोड्यूस करा आणि नोटीस मिळाल्यानंतर देखील त्याने जर तो डॉक्युमेंट कोर्टामध्ये प्रोड्यूस केला नाही तर कोर्ट काय प्रिझ्यूम करणार आहे ते ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन 89 मध्ये ते असं सांगितलेलं आहे की नोटीस दिल्यानंतर देखील जर त्याने डॉक्युमेंट प्रोड्यूस केला नाही तर कोर्ट असं प्रिझ्यूम करेल की तो डॉक्युमेंट ड्यूली एक्झिक्यूट केलेला होता, ड्यूली अटेस्टेड केलेला होता. म्हणजे एक्झिक्यूट म्हणजे दोन्ही पार्टींनी केलेला आहे, अटेस्टेड म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त साक्षीदारांनी त्याला अटेस्ट केलेला आहे आणि ड्यूली स्टॅम्प केलेला आहे. म्हणजे त्याला व्यवस्थित जेवढा स्टॅम्प लागतो तेवढा स्टॅम्प त्याच्यावरती भरलेला आहे असं या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. अवघड काहीच नाही आहे. आता आपण सेक्शन 90 कडे येऊ. सेक्शन 90 मध्ये असं म्हटलं आहे, प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट्स 30 years ओल्ड, म्हणजे जे डॉक्युमेंट 30 वर्ष जुने झालेले आहेत त्या डॉक्युमेंट्स बाबत कोर्ट काय प्रिझम्पशन करणार आहे ते जेन्युइन आहे, ते करेक्ट आहे असं या सेक्शन 90 मध्ये म्हटलेलं आहे. आता आपण सेक्शन 90 ची भाषा वाचूया. प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट्स 30 years ओल्ड where any document, जेव्हा एखादा डॉक्युमेंट, where any document purporting or proved to be 30 years old, जर तो डॉक्युमेंट 30 वर्ष जुना झालेला असेल, is produced from any custody, एखाद्याच्या ताब्यातनं तो कोर्टामध्ये दाखल केला, which the court in the particular case considers proper, आणि तर कोर्ट काय करणार आहे त्याला असं कन्सिडर करणार ते प्रॉपर आहे. द कोर्ट मे प्रिझ्यूम, पुढे काय म्हटलं, द कोर्ट मे प्रिझ्यूम that the signature and every other part of such document, त्याच्यावरची सही आणि त्याच्यावरचे इतर जे त्याच्यामधले जे इतर पार्ट आहेत त्या डॉक्युमेंटमधले एव्हरी अदर पार्ट ऑफ सच डॉक्युमेंट विच पर्पट्स टू बी इन द हँडरायटिंग ऑफ पर्टिक्युलर पर्सन,
त्या पर्टिक्युलर पर्सनच्या हाताने हस्ताक्षरामध्ये तो डॉक्युमेंट लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याला लिहिलेलं आहे असं कोर्ट प्रिझ्युम करणार आहे. इज इन दॅट पर्सन्स हँडरायटिंग अँड पुढे अँड इन द केस ऑफ अ डॉक्युमेंट एक्सिडेड ऑर अटेस्टेड if the document is in the case of a document executed or attested that it was duly executed and attested by the person by whom it purports to be executed and attested. आणि असा डॉक्युमेंट जो 30 वर्ष जुना झालेला आहे, त्याच्यावरती जी सही आहे ती त्याच व्यक्तीची आहे, त्याच व्यक्तीने लिहिलेला आहे. तसेच हा जो डॉक्युमेंट आहे 30 वर्ष जुना, तो ड्युली एक्झिक्युटेड केलेला आहे आणि ड्युली अटेस्टेड केलेला आहे, त्याच व्यक्तीने केलेला आहे ज्यांनी त्याला सही केलेली आहे, ज्यांनी त्याला अटेस्टेशन केलेलं आहे, ज्यांची त्याच्यावरती सह्या आहे, असं कोर्ट प्रिझ्युम करणार आहे. ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. थोडक्यात 30 वर्ष जुना जर डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर केला गेला तर कोर्ट असं प्रिझ्युम करेल की हा डॉक्युमेंट जेन्युइन आहे आणि ॲक्युरेट आहे. पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. डॉक्युमेंट्स आर सेड टू बी इन प्रॉपर कस्टडी. म्हणजे जी प्रॉपर कस्टडी आहे त्याला आपण प्रॉपर कस्टडी कशाला म्हणतो ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे कि documents are said to be in proper custody if they are in place in which म्हणजे ज्या ठिकाणी त्याला ठेवलेलं आहे and under the care of the person with whom आणि ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तो आहे they would naturally be ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तो आहे आणि ज्या ठिकाणी तो ठेवलेला आहे तो नॅचरली त्या ठिकाणी असायला पाहिजे असं, तर तो डॉक्युमेंट प्रॉपर कस्टडीमध्ये आहे असं विचार केला जाईल. आता बट नो कस्टडी इज इम्प्रॉपर इफ इट इज प्रूव्ड टू हॅव हॅड अ लेजिटिमेट ओरिजिन ऑर द सर्कमस्टान्सेस ऑफ अ पर्टिक्युलर केस आर सच ॲज टू रेंडर सच अन ओरिजिन प्रॉबॅबल. अर्थात अशी कस्टडी जर दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असेल, नो कस्टडी इज इम्प्रॉपर इफ इट इज प्रूव्ड टू हॅव हॅड अ लेजिटिमेट ओरिजिन. त्याचं जे ओरिजिन आहे, त्याची जी सुरुवात आहे, तो जो डॉक्युमेंट जिथून सुरू झालेला आहे किंवा त्याला तयार केलेला आहे त्याचं जर ते आपण ओरिजिन सिद्ध केलं आणि तो डॉक्युमेंट कुठल्या तरी व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे तरी देखील तो डॉक्युमेंट त्याच्या कस्टडीत आहे म्हणून तो इम्प्रॉपर होणार नाही असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं एक एक्झाम्पल देऊन मी आपल्याला समजून सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा एक विल आहे, हे विल ए ने बनवलेलं आहे, ए व्यक्तीने विल बनवलेलं आहे आणि त्याचा जो मुलगा आहे तो बी च्या ताब्यात मध्ये विल पाहिजे. परंतु आता हे जवळजवळ 10-15 वर्ष झालेले आहे, 30 वर्ष झालेलं आहे, 30 इयर्स. आणि त्याच्यानंतर समजा ह्या बी च्या घरामध्ये चोरी झाली, थेफ्ट, आणि हे विल चोरीला गेलं. आणि पोलिसांनी ते रिकव्हर केलेलं आहे, ते विल पोलिसांनी रिकव्हर केलेलं आहे आणि पोलिसांच्या ताब्यातनं तो विल आता कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेला आहे किंवा त्या व्यक्तीच्या ताब्यात दिलेला आहे. तर अशा वेळेला हे जे इम्प्रॉपर कस्टडी आहे, पोलिसांच्या ताब्यामध्ये तो जायला कारण नव्हतं परंतु त्या चोरांनी ते नेलेलं आहे त्यामुळे ते पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचं ओरिजिनल सिद्ध होत आहे की त्याचं ओरिजिनल ए ने केलेलं आहे, त्यामुळं असा विल इम्प्रॉपर होणार नाही असं ह्याचा अर्थ होत आहे. मित्रांनो, आपण सेक्शन 86 पासून 90 पर्यंतचा आता विचार केलेला आहे. जी बेअरची भाषा आहे ती आपण समजून घेतलेली आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000च्या अनुषंगाने जे काही सेक्शन्स इन्सर्ट करण्यात आलेले आहे, एक्झाम्पल 81A, 85A, B, C, त्यानंतर 88A आणि 90A यांचा आपण आढावा घेऊया. आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण नक्कीच सबस्क्राईब करावा. धन्यवाद.